जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत पाटील. नेहमीप्रमाणे शेअर मार्केटबद्दल थोडं बोलूया. शेअर मार्केट पडायला लागले की लोक खूप घाबरतात. विकू का शेअर्स, आता काय होईल. शेअर मार्केट पडायला लागलं तर तुम्हाला चांगली संधी असते चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायला या तुमच्याकडे असलेल्या शेअरना ॲव्हरेज करायची. तुम्ही शेअर विकायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही छोट्या कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करतच जाऊ नका. मोठ्या कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून 5-6 वर्ष 10 वर्ष असं शेअर्स चांगल्या कंपनीच्या जवळ ठेवा. आणि शेअर मार्केट पडायला लागलं की तुम्ही त्याला ॲव्हरेज करत राहा. ॲव्हरेज केल्यामुळे तुमचा प्रॉफिट अजून वाढतो, कमी नाही होत. आणि लॉस पण तुम्हाला तात्पुरता दिसतो मार्केट पडायला लागल्यावर. पण असं करू नका की तुम्ही शेअर्स विकून त्यातनं बाहेर पडा. चांगल्या कंपनी रिसर्च करा, चांगल्या कंपनी निवडा आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला शिका. इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची आहे. भविष्य खूप कठीण जातं पैसे नसले की, पण आत्ता तुम्ही जर थोडी इन्व्हेस्टमेंट करत राहिलात तर भविष्य खूप सुंदर जाणार आहे तुमचं. त्यामुळे भविष्याचा विचार करून चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट थोडी करत राहावा दर महिन्याला. आणि कालावधी जितका जास्त ठेवाल इन्व्हेस्टमेंटचा तेवढं जास्त तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे शेअर मार्केट पडल्यावर काय करायचं हा विचार करूच नका. चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही अजून इन्व्हेस्टमेंट करा. मार्केट पडल्यावर चांगल्या कंपन्या परत रिटर्नवरती प्रॉफिटच्या दिशेने येतात. आणि आजपर्यंत तुम्ही इतिहास काढून बघितलं तर मार्केट खाली पडल्यानंतर परत त्याच्यापेक्षा जास्त गतीने वरती जातं, चढतं मार्केट. त्यामुळे नुकसान होत नाही. मोठे लोक ह्याचाच फायदा घेऊन खूप पैसे छापतात. तुम्ही पण छापा आणि इन्व्हेस्टमेंट नेहमी करा. धन्यवाद.